नमस्कार मित्रांनो, शेतकरी ज्योतीच किचन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी ज्योतीच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण हटके अशी रेसिपी बनवत आहोत। डेसे अगदी गावरान रेसिपी आहे, मस्त आणि चमचमीत। पितृपक्ष चालू झालेला आहे, त्यामुळे सर्वांच्याच घरी डेसे उपलब्ध असतात। तर सुरुवात करूया रेसिपीला। मी इथे लाल कलरचे डेसे घेतले, तुम्ही बघू शकता। दोन प्रकारचे डेसे येतात, एक लाल कलरचा आणि एक हिरव्या कलरचा। तर जसजसे जिल्हे बदलतात तसतसे या डेस्यांची नावे सुद्धा बदलतात। तर तुमच्याकडे यांना काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। मी तर डेसे घेतलेत, हळद, मीठ, शेंगदाण्याचा कूट, काळे तीळ, पांढरे तीळ जे भाजून घेतलेत वाटण्यासाठी, कोथिंबीर, आलं आणि थोडंसं जिरं सुद्धा वाटण्यासाठी लागणार आहे। एक अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे फोडणीला, लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला आणि आपल्याला 1 लिटर भर इथं पाणी लागणार आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे डेसे जे आहेत ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचेत। आता मी इथे एक मिक्सरचा जार घेतलाय, त्याच्यामध्ये हे भाजलेले कारळे आणि पांढरे तीळ घातलेले आहेत। आता याचं सुद्धा आपल्याला वाटण करायचं आहे कोथिंबीरीचं, पण ते वाटण ओलं होईल म्हणून ते वाटण त्याच्यामध्ये वाटायचं नाही, नीट लक्षात ठेवा। आता काय करायचं, एक टोप घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा लिटरच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचे आणि त्याच्यात चिमूटभर हळद आणि मीठ घालायचे। मीठ आणि हळद घातल्यामुळे काय होतं, तर डेस्यांना चव खूप छान येते आणि हा डेस्यांचा जो लाल कलर आहे तो तुम्ही नंतर पाहतालच पूर्णपणे निघून जातो हळदीमुळे, त्यामुळे डेसे चवीलाही खूप छान लागतात। आणि डेसे थोडेसे शिजवून घेतले तरच त्यांची चव लागते, मिठामुळे त्याला खूप छान अशी चव येते। आता आपल्याला 10 मिनिटं हे डेसे शिजवून घ्यायचे आहेत, जास्त डेसा शिजवायचा नाहीये। हे बघा, इथं मी कारळ्याचा आणि तिळाचा कूट करून घेतलेला आहे आणि आलं, कोथिंबीर आणि जिरं जरा आबडधोबडच वाटायचंय आपल्याला, जास्त फाईन पेस्ट त्याची करायची नाहीये। आता हे 10 मिनिटं छान उकडून घेऊया। तुम्ही बघू शकता छान प्रकारे डेसे उकडलेले आहेत। पाणी बघा तुम्ही किती आटलंय आणि बघू शकता पूर्णपणे लाल कलर याचा निघून गेलेला आहे। डेसे जरा पानसट असतात, त्यामुळे ते नेहमी उकळून घ्यावे, त्यामुळे त्याचा पानसटपणा निघून जातो। आता कढईमध्ये तेल घेऊन सर्वप्रथम हिरवं वाटण घालायचे, त्याच्यानंतर जिरं छान भाजलं की त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा छान प्रकारे अगदी लो फ्लेमवर हे वाटण छान प्रकारे भाजून घ्यायचे। आता घालायचेत मसाले, जे बेसिक मसाले आहेत, प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात। मी इथं लसणाचा आणि खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे आपली आजची रेसिपी जी आहे ती खूप छान होते। लक्षात ठेवा, डेसे आपल्याला नितळून घ्यायचे, त्यामुळे एखाद्या चाळणीमध्येच ते काढून ठेवायचे। आता छान प्रकारे हलवून घ्यायचे जोपर्यंत याला मसाले चांगले लागत नाहीत। आता मसाले एकदा छान लागले की नंतर आपल्याला याच्यात शेंगदाण्याचा कूट, कारळ्याचा कूट आणि तिळाचा कूट घालायचा आहे। तिळाच्या कुटाने आणि कारळ्याच्या कुटाने काय होतं, तर याला चव खूप छान येते, याची टेस्ट टिकून राहते, डेसा पानसट लागत नाही। आता सगळे कूट घातल्यावर पुन्हा एकदा छान प्रकारे हलवून घ्यायचे। आता पाण्याचा नॉर्मल शिंतोडा देऊन झाकण ठेवायचे एक 2 ते 3 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर। आणि आता डेसे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर तयार आहेत मस्त असे आपले चमचमीत डेसे। तर तुमच्या भागात या डेसे फ्रायला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। जसे जिल्हे बदलतात तसे या डेसांचं नाव सुद्धा बदलतं। कोण याला राजगिऱ्याचे देठ सुद्धा म्हणतं, तर पुणे जिल्ह्यामध्ये याला डेसेच म्हटलं जातं, लाल किंवा हिरवे। बघू शकता चमचमीत अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे डेस्यांची। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल
तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. ट्राय केल्यावर कमेंट बॉक्समध्ये त्याची चव सांगायला विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतिज किचनला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. खात रहा, मस्त रहा.